महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन तर्फे आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी मोठे धरणे आंदोलन करून विविध मागण्यासाठी एक निवेदन नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांना देण्यात आले। पहा HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। उत्तम होळीकर, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद ही ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन जी स्वातंत्र्याच्या आधीपासूनची बँक कर्मचारीची संघटना आहे। बलाढ्य तिचा मी उपाध्यक्ष आहे बँक ऑफ महाराष्ट्रच्या संघटनेतला। आणि आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही असं धोरण घेतलेलं आहे की जे बँक मित्र म्हणजे बँकिंग करस्पॉन्डंट गावोगावी ते अंगठा लावून वगैरे जे काम करतात त्यांना संघटित केलं पाहिजे। कारण सरकारचं धोरण हे नोकर भरतीचं नाही, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत आणि त्यातून सरकारी क्षेत्र बदनामही केले जाते। आमचं पण लाईफ आणि वर्क लाईफ बॅलन्स डिस्टर्ब होतं। त्याचसोबत त्यातला मानवी दृष्टिकोन असा आहे की बँक राष्ट्रीयकरणाच्या अगोदर, इंदिराजींनी राष्ट्रीयकरण करण्या अगोदर जी आमची हालत होती तशीच अमानवी हालत आणि शोषण आज बँक मित्रांचं आहे। हे बँक मित्र जवळपास भारतामध्ये 27 लाख बँक मित्र आहेत। 27 लाख जेवढी बँक कर्मचाऱ्यांची एकूण संख्या नाही, अधिकारी आणि कर्मचारी। आज त्याच्यावरती बँकिंग सेवा चालू आहे। पण त्याचवेळी यांचा ना कोणी वाली आहे। मध्ये यांना बँक डायरेक्ट कमिशनर नेमत होती, आता बँकांनी कंपन्याला दिले आणि हे कंपनीची कंत्राटी करत। त्यामुळं यांनी रडगरानं कोणाकडे काढायचं। त्याच वेळेस त्यांचे जे कमिशन होतं ते अतिशय मिगर म्हणजे 2-3 रुपयावर आणले। त्यांचं कुठलाही नियम लिखापडी नाही, त्यांनी कोणतं काम करावं काही नाही। गरजूपोटी जे त्यांचं शोषण होतंय ते आहे, सुरक्षितता नाही। गावोगावी आमचे बँक मित्र सेवा देण्यासाठी जेव्हा कॅश घेऊन जातात खेडेगावात, तेव्हा जर त्यांच्या जीवाला धोका झाला तर त्यांना विमा देण्यात यावा, जसा बँक कर्मचाऱ्याला मिळतो। त्यांना किमान जगण्यासाठीचं जे काही शाश्वत आहे ते देण्यात यावं। त्यांचं काहीतरी ड्युटी वर्कआउट करावी आणि स्पेसिफिक ऑर्डर देण्यात यावी। त्यांच्याविषयी काही वादविवाद झाले तर यांचा नेमका मालक कोण, त्यांनी कुणाला जबाबदार धरायचं, बँकेला, एजन्सीला, भारत सरकारला का कुणाला का राज्य सरकारला, तर ते नियमित करण्यात यावं। काही का असणार यांचं जीवनमान सुधारण्यात यावं, त्यांचे कमिशन नीट करण्यात यावं, प्रत्येक गोष्टीत त्याला काहीतरी आकार द्यावा। कायद्याच्या व्यवस्थेत तर भारतीय संविधानानुसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना केलेल्या कायद्यानुसार 1926च्या ट्रेड युनियन ॲक्ट खाली म्हणून आम्ही या बँक मित्र आमच्या शोषित बांधवांची आणि भगिनींची संघटना आम्ही त्या दृष्टीनं बांधली आहे। त्यात आम्ही पुढाकार केला। आमचं कुणाविषयीही भांडण नाही, हे नम्रपणे नमूद करू इच्छितो। ना आमचं केंद्र सरकारबरोबर भांडण आहे, ना राज्य सरकारबरोबर भांडण आहे, ना बँकरबरोबर भांडण आहे, कुणाबरोबर आहे भांडण नाही। आमची आहे ती व्यथा आणि वेदना, की आमचं दुःख समजून घ्या। 3,500 ते 4,000 रुपयामध्ये माझ्या मित्राचाच लॅपटॉप, त्याचंच वीज बिल, त्याचंच पेट्रोल आणि 3,500-4,000 त्यांनी जगावं कसं,
या अनेक छोट्या छोट्या मूलभूत गोष्टीचे घराणे याच्यानंतर ते लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे धरणं धरले. हे रडगाण्याचं वेदनेचं धरण आहे. नंतर आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत, मुंबईला सगळ्या मंत्र्यांना भेटणार आहोत, IBA भेटणार आहोत, रिझर्व्ह बँकला, आणि नंतर जंतर मंतर नवी दिल्ली इथं भेटून अर्थमंत्रालय आणि भारत सरकार यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत. आपल्या माध्यमातून आमचं जनतेला आव्हान आहे, प्रसिद्धी माध्यमातून ह्या वेदनेकडं आपणही जनतेचं लक्ष वेधावं आणि या न्याय मागण्याला आम्हाला पाठिंबा मिळवून द्यावा. हे आमची हात जोडून आपल्याला आणि समस्त जनतेला आणि प्रशासकीय व्यवस्थेला, मंत्र्यांना, सर्व राजकीय पक्षांना, प्रतिनिधींना आमची विनंती. ओके.